हरिभक्त परायण आमची ज्ञानेश्वरी ताई ज्ञानोचं कौतुक आहे। या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कीर्तन कथा या माध्यमातून महाराष्ट्रभर या लेकराचा प्रवास चालू आहे। बाकी माझ्या इतर विद्यार्थिनी आहे या भागातल्या आहे। हरिभक्त परायण आनंदे बाबांची कन्या आमची भक्ती ताई ती सुद्धा फार सुंदर कीर्तन करते, फार गोड तिचं वक्तृत्व आहे। त्या लेकराचे कौतुक आहे, चोपदार आहेत, सगळे परिचयातले आहेत। खूप चांगल्या पद्धतीचे साऊंड सिस्टीम आहे। साऊंड वाला दादासाठी एकदा टाळी वाजूया। किती कथाकार कीर्तनकार प्रवचनकार असतील, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहत असेल तर कुणी काही नाराज होऊ नका। एखादं नाव घेणं खूप गरजेचं असेल तर मला सुचवा, अन्यथा खंडेरायाच्या दरबारामध्ये सगळ्यांचं स्वागत आणि वेळ न घालवता भगवान परमात्माचं चिंतन पाहू। यांची चरित्र कथा खंडेरायाची कथा तुम्ही ऐकत आहात। तुम्हाला भागवत रामायण शिवपुराण देवी भागवत अनेक कथा ऐकायला मिळतील, पण खंडेरायांचं चरित्र जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाही। आष्टीकरांना सांगेन मी, दिवसाची जी कथा आहे ना, मला माहिती कामाचे दिवस आहेत, तरी पण तुम्ही वेळ काढून खंडेरायाची कथा ऐका। का ऐका तर आपल्या कुलदैवताच्या बाबतीत आपल्याला माहिती होती। जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आणि कुलदैवताचा आपल्या जीवनामध्ये किती मोठा भाग आहे किंवा ते किती महत्वाचं आहे ही गोष्ट आपल्या सगळ्यांना कळणं फार गरजेचं आहे। देवघरामध्ये सुद्धा आपले दैवत मानल्या जातात, तेव्हा आपलं देवघर पूर्ण होत असतं। ही गोष्ट कान देऊ नये का? आपल्या देवघरामध्ये 5 देवता प्रामुख्याने असल्या पाहिजेत। भगवान शंकराचं शिवलिंग, भगवान श्री विष्णूचं, मग तो रंगनाथ असेल किंवा विठ्ठलाची प्रतिमा असेल किंवा श्री विष्णूची मूर्ती असेल, तर देवघरामध्ये तुम्ही रंगनाथ ठेवावा, शंकराचं शिवलिंग ठेवावं। आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी, आपल्या देवघरामध्ये जगदंबेचा तांदळा असावा आणि आपल्या देवघरामध्ये कुलदैवताची मूर्ती असावी। तुम्हाला परफेक्ट कुलदैवत माहिती नसेल तर सूर्याचं गोल चक्र ठेवा। ह्या लक्षात घ्या, या 5 देवांशिवाय आपलं देवघर पूर्ण होऊ शकत नाही। आणि कधी कधी आपण खूप काही चांगल्या कामाला सुरुवात करतो, खूप काही चांगली कामं ठरवतो, पण ती कामं घडत नाही। त्याचं कारण काय आहे? तो कुठेतरी आपल्या कुलदैवताकडे आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचं देखील आपल्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं। म्हणून कुलदेवाचं पूजन करा, कुलदेवाला तुम्ही भजा, कधीतरी एकदा जेजुरीला जाऊन या, तो नवरात्र तुम्ही साजरा करा, अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं। हा जो चंपाषष्ठीचा जो कालावधी आहे ना, तर नवरात्राचे प्रकार सांगितलेले आहेत का? नवरात्राचे प्रकार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी पर्यंत जो नवरात्र येतो तर त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात। तो वासंतिक नवरात्र झाला, त्याच्यानंतर ते चैत्री पौर्णिमा। दुसरा नवरात्र आहे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी, नंतर ते विजयादशमी, नंतर त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा। तर तो जो नवरात्र आहे त्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात। आणि मार्गशीर्षामध्ये किंवा या चंपाषष्ठीच्या काळामध्ये जो नवरात्र येतो ना, तर या नवरात्राला शाकंभरी नवरात्र म्हणतात। खंडोबाची उपासना करणारी लोक उत्तर भारतामध्ये विशेष करून चैत्रामध्ये घट बसवल्या जातात। मध्य महाराष्ट्रामध्ये आश्विन महिन्यामध्ये घट स्थापना केल्या जाते। पण ज्या ज्या लोकांचं कुलदैवत भगवान खंडोबा आहे, तर या खंडोबाच्या चंपाषष्ठीच्या काळामध्ये सुद्धा ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्या प्रत्येक घरामध्ये घट बसवल्या जात असतात। ही रीत आहे, ही पद्धत आहे, ही परंपरा आहे, ही कुलदैवताला पूजनाची एक प्रथा आहे। तर घट स्थापना केली जाते याही काळामध्ये। तर असा असणारा हा पुण्य पर्व काळ, या पर्व काळावरती आपण भव्य स्वरूपामध्ये हा कीर्तन महोत्सव घडवून आणतात। ही तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या श्रद्धेचा एक खूप मोठा भाग आहे। आणि भगवान खंडेराया आपलं कुलदैवत आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आपली किती श्रद्धा असली पाहिजे, म्हणून काही गोष्टींचं चिंतन करत करत आपण अभंगाकडे वळणार आहोत। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकोबाराया
या अभंगामध्ये काय सांगतात त्याचं चिंतन आपण करणारच आहोत. पण जगद्गुरु तुकाराम महाराज हे महान साधू आहेत, याचंही थोडंसं चिंतन करूया. जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे 5व्या वेदाचे निर्माते. जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस. जगद्गुरु तुकोबाराया संप्रदायाचं नाक. जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ही अद्भुत गोष्ट या मृत्यूलोकात ज्यांनी घडवून आणली त्यांना जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात. याच्याही पुढचं एक वाक्य बोलेन मी तुम्हाला. महाराजांच्या चरित्रातलं वैराग्य आपण जर पाहायला गेलो तर असं लक्षात येतं, खरंच वैराग्य शब्दाला सुद्धा ज्यांच्या चरित्रानं खरंच वैराग्य प्राप्त झालं असे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. ही अद्भुत गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल एक आणखी एक मोलाची गोष्ट सांगते. महाराजांचं नाव घ्यावं आणि यमाच्या तुकोबाराय ऐकायला खूप आवडतात पण जगायला कठीण आहेत. आपण फक्त ऐकतोय पण जगण्याचा प्रयत्न फार फार दुर्लभ आहे त्या गोष्टी. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. यमाच्या अंगाला कंप सुटावा हे महत्व तुकोबारांच्या नावाला प्राप्त झालं. तुकोबारांच्या नावात अशी पावर निर्माण झाली की तुकाराम हे नाव ऐकल्याबरोबर यम सुद्धा थरथर कापत होता. पण याच्या पाठीमागे थोडंसं चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. तुकोबारांचं नाव ऐकल्यानंतर यमानं का घाबरावं किंवा यमानं घाबरावं एवढी ताकद तुकोबारांच्या नावात निर्माण झाली. अशी कोणती साधना केली होती तुकोबारायांनी? तर तुकोबारायांनी भगवान परमात्माच्या नामाचा टाऊ फोडला होता. एवढा भगवान परमात्माचं नामस्मरण केलं. आष्टीकर ऐका, तुकोबारायांची नाम उपासना करत असताना अशी अवस्था झाली. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागलिया छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्माचं चिंतन करत होते. सगळ्यांनी कान देऊन ऐका. भगवंताचं नामस्मरण करतात तुकोबाराया. अशी अवस्था झाली त्यांची झाली अनावरवा.
घेतलास. भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःला वाहून घेतलं. अनावर बोली. जगद्गुरु तुकोबरायांनी एवढं चिंतन केलं, एवढं नामस्मरण केलं की त्या नामस्मरणाचा परिणाम महाराजांच्या आजूबाजूला जी वृक्ष वेली झाडं झुडपं पशु पक्षी होते ना, ते सुद्धा भजन करत होते. ते सुद्धा भजन करत होते. आम्ही कीर्तनात ओरडतो भजन करा, तरी माणसं करत नाही. पण महाराजांच्या सहवासानं, महाराजांच्या स्पर्शानं पशु पक्षी सुद्धा भजन करत होते. असे जगद्गुरु तुकोबराया की ज्यांनी स्वतःला पांडुरंगाच्या भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलं. कांदेव नाही का बरं, सगळ्यांनी कांदेव नाही का, ज्यांनी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलं. अगदी ज्यांना कशाचंच भान नाही, स्वतःच्या प्रपंचाचं दूर ठेवा, देहाचं सुद्धा भान नाही, असे जगद्गुरु तुकोबराया की भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलं त्यांनी. ते तुकोबराया कुणीतरी विचारलं, म्हणे महाराज काय अवस्था झाली तुमची, प्रपंचाचं लक्ष नाही, स्वतःकडे लक्ष नाही, बरं एवढी भक्ती करून काय मिळणार आहे तुम्हाला. तुकोबराया म्हणतात, हे पहा, आम्ही अशा अवस्थेमध्ये आहोत की आम्ही पांडुरंगाची भक्ती करतोय ना, तर त्याच्यामुळे आम्हाला असा एक अनुभव आहे की आम्हाला आमची काळजी करण्याची आता गरज नाही राहिली. आमची काळजी वाहण्यासाठी भगवान परमात्मा आहे. तर साधक म्हणतो, महाराज तुमची काळजी वाहण्यासाठी देव आहे. देव काय तुमच्या घरच्या अडचणी संपवणार आहे का, तुमच्या सोबत राहणार आहे का, नेमकं काय करणार आहे. तर तुकोबराया सांगतात, हे पहा, माझ्या भगवंताचा स्वभाव असा आहे, आपण त्याच्यावरती एका पटीनं प्रेम करावं, तो 1000 पटीनं आपल्यावरती करत असतो. आणि त्याचं प्रेम एकदा प्राप्त झालं की समजा आपण परमार्थात सफल झालो. म्हणे भगवान भक्तावर प्रेम करतो, म्हणे का करत नाही, तेच पटवून देण्यासाठी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
टाळी आणि विशेष टाळी टाळकरांसाठी. आरगोळी लेकर आहेत, खूप छान पाऊल खेळ. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. फार सुंदर आहे काष्टीकर. इथे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्याची भक्ती करतो, ज्याच्यावर प्रेम करतो, तो सुद्धा आपल्यावरती प्रेम करतो. एक वाक्य सुंदर पद्धतीने ऐका. भक्तानं भगवंतावर प्रेम करणं ही झाली भक्ती. भक्तानं भगवंतावर प्रेम करणं ही झाली भक्ती. पण भगवंतानं भक्तावर प्रेम करणं ही भक्तीची पराकाष्ठा. भगवंतानं भक्तावर प्रेम करणं याचा अर्थ त्या भक्ताची भक्ती सफल झाली. जीवनामध्ये भक्ती अशी करावी, एवढी उच्च कोटीची करावी की आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. जीवनामध्ये भक्ती अशी करावी, आपण देवावर प्रेम करतो नवल नाही, त्यांना आपल्यावरती प्रेम करावं. ऐका आष्टीकर, अशी भक्ती करा जीवनामध्ये, अशी भक्ती करा की आपण देवाला काहीतरी मागतो नवल नाही, त्यानं आपल्याला काहीतरी मागितलं पाहिजे. अशी भक्ती करावी जीवनामध्ये, आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो नवल नाही, ती भक्ती झाली. पण भगवंतानं आपलं उष्ट खाणं ही भक्तीची पराकाष्ठा झाली. तुम्ही म्हणाल देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. भगवान का खात नाही आपलं उष्ट? तेवढी सुंदर शबरी आईसारखी भक्ती आपण केली पाहिजे. भक्ती अशी करावी आपण आपल्या जीवनामध्ये, सगळ्यांनी कान देऊन ऐका, अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. आपण देव आपल्यावर रुसल की काय या भीतीमध्ये आपण असतोय ना, कुलदैवत रुसल की काय, कुलदैवताला अशी भीती निर्माण झाली, हे आपल्यावर रुसतं की काय. अशी भक्ती केली पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये. आणि सांगू तुम्हाला आष्टीकर, तुमचा हा एवढा भव्य कीर्तन महोत्सव पाहून देव सुद्धा थोडासा कोड्यातच असेल, कोडे सोडणारा, की हे आपल्याला रुसले तर परत अवघड होईल. पुढच्या वर्षाचा सप्ताह टाकतीर होण्यासाठी यांची घरं अन्नधान्यानं सुख समृद्धीनं ऐश्वर्यानं भरून टाकलीच पाहिजे, हे कोडं त्याला पडलेलं आहे सध्या. का तुम्ही त्याला कोड्यात पाडण्यासाठी भक्ती तशी करताय? भक्ती अशी करावी आपण आपल्या जीवनामध्ये, आपण देवाचं नाव घेतो अजिबात नवल नाही, त्यांना आपलं नाव घेतलं पाहिजे. आपण त्याचं भजन करतो नवल नाही, त्यांना आपलं भजन केलं पाहिजे. प्रश्न पडेल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं भजन करतो का? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही, तिच्या नावाला 2 काने आहेत. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माची ती उच्चतम कोटीची भक्त उपासक आहे. तिचं 2 अक्षरी नाव आहे, वेलांटी ओकार नाही, फक्त 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा आहे. राधा भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. हे सगळं सांगण्या पाठीमागे माझा उद्देशच एवढा आहे की अशी भक्ती करा, आपण देवावर प्रेम करतो नवल नाही, त्यांना आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे. मग त्याचं प्रेम हे अनोखं आहे, विशेष आहे, अद्भुत आहे, आपलं जीवन सफल करणार आहे. तेच महाराज सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. भगवंताचं प्रेम अलौकिक आहे, दिव्य आहे. प्रेमाचे 2 प्रकार आहेत, एक व्यवहारिक प्रेम, एक परमार्थिक प्रेम. एक जीवाचं प्रेम, एक देवाचं प्रेम. 2 प्रकार आहेत प्रेमाचे. जीवाचं जे प्रेम आहे ना, ते वस्तूवर कधी व्यक्तीवर, ते बदलतं, ते कमी जास्त होतं, ते कमी जास्त होतं, बदलतं ते. आणि व्यवहारिक प्रेम माणसाचं पतन करतं. परमार्थिक प्रेम बदलत नाही, ते उन्नत होतं, माणसाला उन्नतीच्या पथावरती घेऊन जातं. ते कायम राहतं, त्याच्यात बदल होत नाही, माणसाची अधोगती होत नाही, माणसाची उन्नती होते परमार्थिक प्रेमामध्ये. परमार्थिक प्रेमाचा प्याला संत मीराबाईंनी घेतला पहा. सगळ्या संतांनी ईश्वरीय प्रेमाचा प्याला पिले आणि परिणाम असा झाला, ईश्वरावर प्रेम केलं,
भगवंताने त्यांच्यावरती भरभरून प्रेम केलं, त्या प्रेमाचा परिणाम झाला, ती माणसं जगात अजर अमर झाली. प्रेम पियाला जब से पिया है, प्रेम पियाला जब से पिया है, दिल का है दिल का है हाल, अंगारों पे नींद आ जाए, कांटों पे आराम, सांसों की माला में माला में माला में माला में, सांसों की माला में सिमरों में एक नाम, सांसों की माला में सिमरों में एक नाम, अपने मन की में जाने और पी के मन की राह, सांसों की माला में सांसों की माला में सांसों की माला में सिमरों में एक नाम, एक नाम, एक नाम. श्याम महाराजांसाठी तर मीराबाईंनी प्रेमाचा प्याला घेतला, ईश्वरीय प्रेमाचा प्याला, त्यात अमर झाल्या, त्या अमर झाल्या. एकच सांगायचं मला तुम्हाला की जीवाचं प्रेम आणि देवाचं प्रेम या दोन प्रेमामध्ये फरक आहे. भगवान परमात्माचं प्रेम विशेष आहे. व्यवहारिक प्रेम हे माणसाला त्रास देणारे आहे, ते बदलणारे आहे. व्यवहारिक प्रेमावरती एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, कान देऊन ऐका सगळ्यांनी. व्यवहारिक प्रेम असं आहे दादांनो, एका नगरीमध्ये एक महात्मे फिरत होते, फक्कड साधू, स्वच्छंद त्यांचा भजनामध्ये, अगदी स्वच्छंद भजन करताय, स्वच्छंद विहार करताय, आपलं गुणगुणत गुणगुणत त्या नगरीमध्ये फिरत होते. जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीर में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में. भजन करत निघाले महात्मा. त्या बाबांच्या त्या भजनाकडे, स्वतःच्या त्या स्वच्छंद राहण्याकडे राजाचं लक्ष गेलं. राजाला एक आपुलकी निर्माण झाली, श्रद्धा निर्माण झाली. राजानं बोलावून घेतलं, म्हणे महाराज या. पाद्यपूजन केलं आणि बसायला आसन, खूप सेवा केली. महाराजांनाही राजाचा शुद्ध भाव पाहून आनंद वाटला की अशा राजांची गरज आहे प्रजेला, जनतेला, लोकांना, समाजाला. महाराजांचं मन त्या राजावरती प्रसन्न झाल्या कारणानं, उच्च कोटीचे महात्मे होते ते, त्यांनी झोळीतून एक फळ काढलं. सांगितलं, राजा हे फळ तू खा. हे फळ खाल्ल्यानंतर तुला आरोग्य आणि आयुष्य दोन्ही गोष्टी लागतील. राजानं फळ घेतलं, महाराज निघून गेले. पण राजा तासभर विचार करत होता, हे फळ मी तर खाईन, मला आरोग्य सुद्धा चांगलं लाभेल आणि आयुष्य सुद्धा लाभेल. आज कलियुगामध्ये या दोनच गोष्टींची कमतरता आहे माणसाकडे. पैसा खूप आहे, मनासारख्या साधन सुविधा आहेत, पण आरोग्य आणि आयुष्य या दोन गोष्टींचा तुटवडा आता होत चाललेला. कुणालाही विचारा, तब्येत बरी आहे का? बरीच आहे. म्हणजे शब्दाला अशी लांबण लागलेली असते, याचा अर्थ आपण समजून घ्यायचं बरी नाही. कुणालाही विचारा, बरे आहात का? शुगर, बीपी, असा एकही माणूस या मंडपात सापडणार नाही की त्याच्या पाठीमागे काही रोगाचं, बीपीचं, शुगरचं, थायरॉइडचं बिरूट नाही म्हणून. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही लागलेलंच आहे. म्हणजे आरोग्य आणि आयुष्य, तब्येत बरी नसल्यामुळे मग माणसाचं, पहा लक्षात घ्या, सत्य, त्रेता, द्वापार, कली या युगामध्ये हे 4 युग आहेत. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष जगत होती माणसं. त्रेतायुगामध्ये माणसं 10,000 वर्ष जगत होती. द्वापार युगात 1,000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं. कलियुगात माणसाचं 100 वर्ष आयुष्य आहे. पण 100 कोणी जगतंय का? झोपले का? 100 कोणी जगत नाही. काय कारण आहे? या कलियुगाचं आयुष्य सांगते तुम्हाला. सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 वर्ष,
त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 वर्ष, द्वापार युगाचं आयुष्य 8,64,000 वर्ष आणि कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. या 4,32,000 वर्षाचं जे आयुष्याचा जो कली आहे ना, कलियुग, याचे समान 4 भाग केले तर प्रत्येक भाग 1,08,000 वर्षाचा होतो. म्हणजे त्याला 4 चरणामध्ये त्याचं विभाजन होतं. पहिल्या चरणामध्ये, कलियुगाच्या पहिल्या चरणात माणसं पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य जगणार. कलियुगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माणसाचं आयुष्य 50 वर्षाचं होणार आहे. कलियुगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माणसं फक्त 25 वर्षाचं आयुष्य जगणार आहे. आणि कलियुगाच्या चौथ्या चरणामध्ये माणसाचं आयुष्य फक्त 12.5 वर्षाचं होणार आहे. जेव्हा माणसं 12.5 वर्षाचं आयुष्य जगतील ना, तेव्हा हरभऱ्याच्या झाडाखाली बसून 1 कोर भाकरीचा तुकडा मिळून खातील, गोपाळकाला करतील. पण आपण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, अजून खूप लांब येते. आपण टेन्शन घेऊ नका, नाही तर घरी गेल्यावर झोप पण येणार नाही तुम्हाला, असं काही वाटतं. चला, माझा बोलण्यातला भाव समजून घ्या की आता माणसाचं आयुष्य आणि आरोग्य या 2 गोष्टीच्या तक्रारी आहेत लोकांकडे. पण महाराजांनी सांगितलं फळ खा, तुला आरोग्य आणि आयुष्य लाभेल. राजा म्हटला मी तर खूप जगल, पण माझं खूप प्रेम माझ्या राणीवरती आहे. त्यानं ते फळ राणीला दिलं. पण राणीचं प्रेम कुठं होतं राजावर? राणीचं प्रेम प्रधानावर. ती म्हटली प्रधाना तुम्ही फळ घ्या, तुम्ही खूप जगाल, आयुष्य आणि आरोग्य लाभेल. जी राणी प्रधानावर प्रेम करते त्या प्रधानाचं प्रेम राणीवर नव्हतं, त्या प्रधानाचं प्रेम भांडे घासणाऱ्या बाईवरती होतं. त्यानं ते फळ घेतलं, दिलं त्या बाईला, म्हणजे तो खा, तुला आरोग्य आणि आयुष्य लाभेल. ती म्हटली मी फळ खाईल, मला खूप चांगलं आयुष्य मिळेल, आरोग्य मिळेल. पण खूप काही जगली मी आणि खूप काही चांगली राहिले, तरी पण आयुष्यावर भांडे घासण्यापलीकडे दुसरं काय करणार आहे मी? एवढंच काम करा. आपला राजा खूप चांगला आहे, आपला राजा जगला पाहिजे, त्याला आयुष्य आरोग्य लाभलं पाहिजे, असा राजा पुन्हा होणे नाही, असा आपला राजा आहे. तिनं ते फळ राजाला दिलं. महाराज हे फळ तुम्ही खा, तुम्हाला आरोग्य आणि आयुष्य लाभेल. हे जेव्हा एक भांडे घासणारी बाई आपल्याला सांगते ना, आपणच दिलेलं फळ आपल्या हातात देते, राजाला तर चक्करच आली. राजा म्हटलं हे मीच दिलेलं फळ आहे. राजानं पूर्ण शोध घेतला. राजाच्या लक्षात आलं जिच्यावर आपण प्रेम करतो तिचंच प्रेम आपल्यावरती नाही. राजाच्या लक्षात आलं हे संसारिक प्रेम माणसाचं पतन करणार आहे, हे तुच्छ आहे, हे माणसाला रसातळाला घेऊन जाणार आहे, माणसाचं खच्चीकरण करणार आहे. टिकलं तर ठीक, नाही तर माणसाला विकणार आहे. फार कठीण आहे व्यावहारिक प्रेम. हे संसारिक प्रेम, हे लौकिक प्रेम माणसाचं मन मोडून टाकतं हे प्रेम. राजा एवढा दुःखी झाला आणि राजानं राज्य, वैभव, प्रपंच, परिवार सगळ्या गोष्टीचा त्याग केला. दृष्टांत माझा संपला. या दृष्टांतातून मला एकच सांगायचं आहे, हे व्यावहारिक प्रेम आहे, ते बदलतंय, ते कमी जास्त होत आहे, कधी वस्तूवर कधी व्यक्तीवर. हे व्यावहारिक प्रेमाचं लक्षण आहे. पण माझ्या भगवंताचं प्रेम अद्भुत आहे. माझ्या भगवंताचं प्रेम अलौकिक आहे. माझ्या भगवंताचं प्रेम दिव्य आहे. माझा भगवान एवढं सुंदर आपल्या भक्तावरती प्रेम करतो की त्या प्रेमामध्ये एकदा जो कोणी डुबला ना, तो भले आपल्याला डुबलेला दिसेल पण तो अजरामर पदाला पोहोचलेला असतो. एवढं सुंदर माझ्या भगवंताचं प्रेम आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. रामायणातला प्रसंग आहे. तो प्रसंग ऐकण्या अगोदर काही क्षण आपण रामाचं भजन करू. जन्म